तुम्ही जे सांगितलं ना ते काय म्हणतात, हे मला प्रलय काळानंतर सत्स्वरूप शिल्लक राहते, ते मला पटलं. परंतु ते असंही नाही तसं नाही असं हे जे तुम्ही सांगतात ते काय मला पटत नाही. ब्रह्म असंही नाही तसं नाही, तमरूप नाही, प्रकाश रूप नाही, तेज नाही, चिद्रूप नाही, बुद्धितत्व नाही, सर्व नसून सर्वच आहे. हे काय तुमचं म्हणणं मला पटत नाही, हे मला कळत नाही, ते कृपा करून सांगा. आता फार विषय सुंदर आहे आणि तो बराच मोठा आहे, आपलं जेवढं जमीन तेवढं पहा. श्री वशिष्ठ म्हणतात, हे श्री राघवा, तुझा हा प्रश्न मोठा विचित्र आहे. माझ्या बोलण्याचा आशय तुला नीट समजला नसल्यामुळे तू संशयात पडला आहे. म्हणून अरे मी बरोबर सांगितलं, ब्रह्माच्या खानाखोना, ब्रह्माचं वर्णन, ब्रह्माचे लक्षण मी तुला बरोबर सांगितले आहे. परंतु तुझ्या बुद्धीमध्ये अज्ञान असल्यामुळं आणि तुझी बुद्धी अजूनही विषयाकर असल्यामुळं माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला कळत नाही. परंतु तू जर थोडासा विचार जर करशील तर माझं म्हणणं तुला बरोबर पटेल. आणि म्हणून तर तुझ्या बुद्धीमध्ये काही संशय राहू नये म्हणून ब्रह्म नेमकं कसं आहे तर ते मी तुला सांगतो, म्हणजे तू संशयरहित होशील आणि तुला संशय जावा आणि त्या ज्ञानाविषयी, ब्रह्मतत्वाविषयी निश्चय व्हावा, अशा प्रकारचे विचार मी तुला करतो. आता पहा, सूर्यप्रकाश जसा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे तुझ्या मनातील संशय मी पुढील विवेचनाने नष्ट करून टाकतो. परंतु त्याला गुरु शिष्याची जोड पाहिजे, बरोबर आहे का नाही? अंधकार जसा काय करतो, प्रकाश नष्ट करतो. मग तशा प्रकारे बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला का तो सगळं अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो. आणि जिथं अज्ञान, आपण म्हणतो दुःख, चिंता, संशय, चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना, मोह, इच्छा, वासना आणि भयंकर संकटाची अंतःकरणात धारण करणं, हा सगळा कशाचा परिणाम आहे? हा अज्ञानाचा परिणाम आहे. सूर्य उगवला की सगळा अंधार नष्ट होतो. तसा ज्ञानरूपी सूर्य उगवला की सगळी संकट, सगळी चाहूल, सगळ्या वासना, सगळे दुःख आणि सगळ्या कल्पना या काय होतात, नष्ट होऊन जातात आणि स्वच्छ प्रकाश जिकडे तिकडे पडलेला असतो. तसं मी माझं विवेचन मी जे तुला करतो ते तू समजून घेतलं का निसंशय तुझी बुद्धी होईल आणि ज्ञानाचा स्वच्छ अशा प्रकारचा प्रकाश तुझ्या बुद्धीमध्ये पडला का तू संशयरहित होऊन आनंद रूप होशील. पाहता तर महाप्रलयानंतर शेष राहणारे सत्शून्य कसे नाही ते मी प्रथम सांगतो. तर महाप्रलय झाल्यानंतर म्हणजे सत शिल्लक राहत. आता हे आकाश इथं काय, बरं तुम्हाला विचारत इथं काय आहे, कोणत्या माणसाला विचारलं हे काय आहे, इथं काय आहे असं विचारलं तर काय म्हणेल, खुर्ची आहे. इथं काय आहे तर म्हणेल काय आहे, ग्लास आहे. तिथं विचारलं तर काय आहे, टीव्ही आहे. आणि इथं विचारलं तर काय आहे, काहीच नाही. काय म्हणतो इथं काहीच नाही, बरोबर आहे का नाही? ब्रह्म ते जाणावी आकाशासारखे. आकाश अतिशय सुंदर झालं. ब्रह्म कसं आहे हे जर समजून घ्यायचं ना, मी मागे तुम्हाला सांगितलं हजारो अँगल मधून आपला ब्रह्मतत्व समजून घ्यायचे, एका अँगल मधून नाही. नुसतं समजून घ्यायचं नाही, ते का ठसत नाही तुम्हाला सांगतो. एखादी पान आहे, कागद आहे, त्याच्यावर बरंचसं काही आडव्या चिडव्या चिरखुडे, बरेचसे चिरखुडे लिहिलेले आहेत. तर त्याच्यावरचं अक्षर जसं माणसाला समजत नसतं, त्याच्यावरचं अक्षर लक्षात आलं तुमच्या अशा चिरखुड्या ओढलेल्या आहेत, ते सगळं पान चिरखुड्याने भरून गेले. मोकळी जागा अजिबात नाही, एवढी सुईच्या टोक एवढी मोकळी जागा नाही, अशा वाकाच्या काही चिरखुड्याने ते पान भरून गेलं. आणि तिथं जर आपण काय लिहिलं तर ते कळतं का माणसाला, ते वाचता येतं का? ते लिहिणं कसं असतं, व्यर्थ. तसं आपल्या ज्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारच्या चिरखुड्या फार आहेत तर तिथं काय लिहिलेलं उमटत नाही. तर कोऱ्या पानावर जर काय जर लिहिलं, हे मूर्ख जर म्हटलं तर तो म्हणतो असं म्हणलं मूर्ख आहे नाही. कोऱ्या पानावरचं अक्षर सुद्धा वाया जात जात आणि चिरखुड्या ओढलेल्या पानावरचं काहीच कामाला, तासभर नाही 2 तास जरी रखडलं तरी ते कामाला येत नाही. आणि कोऱ्या पानावरचं क्षणभर सुद्धा रेखाटलेलं वाया जात. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, कोरं पाणी समजतं. मग काय सांगितलं, ह्या प्रलय काळानंतर सगळ्या जगाचा नाश झाला. प्रलय काळानंतर
प्रलय काळानंतर सगळ्या जगाचा नाश झाला आणि मग जे सत्तत्व उरलं. सत्ता शब्द महत्वाचा आहे बरं का. तुम्ही चांगलं चिंतन करा, चांगला विचार करा आणि सत शब्द चांगला समजून घ्या. वाटलं तर पुन्हा पुन्हा मी तुम्हाला अजून वेळा सांगेल, पण सत शब्द जर तुम्हाला जर चांगला जर कळला तर त्याच्यावर सगळं आधारित आहे. आता असत हा असं तुम्हाला सांगतो. असत काय आहे, असत काय, सत काय मी तुम्हाला सांगतो आधी. सत काय आहे तर सत सूर्य आहे. सत काय आहे, सूर्य आहे. आता कोणाला सांगितलं तर सत काय आहे तर अजून सांगतो पृथ्वी सत आहे. एखाद्या आदळाला जर सांगितलं सत आहे त्याला ते पटणार नाही, बरोबर आहे ना. परंतु ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्यांना जर सांगितलं सत काय आहे तो सूर्य आहे ते सगळ्यांना पटेल, फक्त आंधळे सोडून. परंतु आंधळ्याला जर सांगितलं सत काय आहे पृथ्वी सत आहे, आंधळ्याला सुद्धा पटेल, बरोबर आहे का नाही. सत काय आहे तो पृथ्वी सत, डोळे त्याला ते सांगितलं. आता असत काय आहे, सत तुम्हाला सांगितलं सत सूर्य आहे ते कोणाला पटणार, सगळ्यांना पटेल, बरोबर आहे का नाही. आणि असत काय आहे तर असत काय आहे तर वंध्यापुत्र असत आहे. काय आहे सत म्हणजे काय, ते नाही असं कधीच नाही आणि नाही असं कुठंच नाही आणि नाही असं कुणालाच नाही. सत पासून कोणाची सुटका नाही. सतचा अनुभव सगळ्यांना, आता एक फरक आहे, सतचा अनुभव सत आहे परंतु त्या सतचा ज्याला अनुभव आला त्याला ज्ञानी म्हणतात आणि त्या सतचा ज्याला अनुभव आला नाही त्याला अज्ञानी म्हणतात. परंतु जगामध्ये एकही ज्ञानी नाही अज्ञानी नाही का ज्याचा सतचा संबंध नाही, बरोबर आहे का नाही. आतापर्यंत काही कल्पापूर्वी जे होऊन गेले त्यांचाही सतशी संबंध आला. आताही असा जगामध्ये सतचा संबंध आला नाही असं कोणी सापडणार नाही. म्हणून सत कोणत्या काळात नव्हतं असा कोणताच काळ नाही. संत ज्या ठिकाणी नाही, सत ज्या ठिकाणी नाही असं कोणतंच ठिकाण नाही. अशा प्रकारचं आणि जे असं जे कधीच असत होत नाही, जे कधी संपत होत नाही, कधी झिजत नाही, कधी कमी होत नाही, ते कधी कमी होत नाही आणि कधी वाढतही नाही. याचा क्षय नाही आणि वृद्धी नाही. कोणताच विकार, जे 8 विकार सांगितलेले शासनाने, कोणताच विकार त्या सतच्या ठिकाणी नाही. असा निर्विकार ते सत असतं आणि ते फक्त ज्ञानाच्याच अनुभवाला येतं. अज्ञानाच्या सूर्य जसा डोळसालाच फक्त दिसतो तसं जे सत्तत्व आहे त्या सत्तत्वाचा अनुभव फक्त ज्ञानाला असतो, नाही का. आणि सतचं विपरीत रूप हे अज्ञानाला कळतं. सतचं विपरीत रूप हे अज्ञानाला असतं आणि सतचं सत्य रूप हे ज्ञानाला असतं. परंतु सत्याचा संबंध नाही असा मात्र कोणताही प्राणी जगामध्ये. देवाचा माझा काही संबंध असं जो म्हणतो, देवाचा माझा काही संबंध नाही. आणि तू जरी संबंध मानला नसला तरी त्यानं तुला सोडलेला अद्याप नाही, म्हणून तर तू जिवंत आहे, बरोबर आहे ना. तू जिवंत असला तरी सत तुला सोडत नाही, मेलं तरी सत तुला सोडत नाही, बरोबर आहे का नाही. तुझं प्रेत का असतं, कुठं असतं, तुझमध्येच प्रेत हे तिथेच असतं. अशा प्रकारचं हे सत तत्व आहे आणि सतपेक्षा म्हणून सत आहे, नाही का. नकशिकांत ते मग बाबा सांगायचे नकशिकांत अनुभव पाहिजे. अनुभव कसा पाहिजे, नकशिकांत अनुभव. रक्ताच्या थेंबा थेंबात नसा नसामध्ये ते तत्व भरून उठतं आणि मग सगळा देव भजन करतो. आणि हीच भक्तीची, ही मानवतेची, मनुष्य जन्माची उत्तुंग स्थिती आहे. राजाला काय करता, इंद्राला काय करता, जगामध्ये सगळं व्यर्थ आहे असं जेव्हा ज्या भाग्यवान ध्येयामध्ये, अशा भाग्यवान ज्याला काय म्हणतो ध्येयामध्ये असं भजन सुरू होतं ती भाग्याची परम सीमा. देवाला सुद्धा असं, देव सुद्धा काय होतात असं भाग्य पाहिला, असा एखादा महापुरुष पाहिला देवानं सुद्धा मिळत नाही. असं ज्या ध्येयामध्ये असं काय झालेलं आहे, असं भजन सोड नाही, सगळ्या देव भजन करतोय, नकशिकांत भजन चालू आहे. काय स्थिती आहे तिथं, नाही का. वामदेव होता तुम्हाला सांगतो, हे ज्ञानाची गोष्ट अशी आहे ना, ह्या ज्ञानाला कृपाळू तातले उतावीळ फळ पिकलं की ते झाडाला लगेच सोडतं.
सोडतं का नाही? पिकलेलं फळ झाडाला क्षणभर धरत नाही आणि कच्चं फळ काय केलं ते झाडाला सोडू नाही, झाडाला सोडत नाही कच्चं फळ आणि पिकलेलं फळ झाडाला सोडत नाही. जे ज्ञान परिपक्व झाले ते ध्याला मार्ग कधी म्हणतच नाही आणि ते ब्रह्मतत्वाला कधी सोडतच नाही. बरोबर आहे का नाही? पिकलेलं पक्व झालेलं ज्ञान होणं, ते स्थिर राहणं, त्याची वृद्धी होणं आणि ते पक्व होणं. तर ज्ञान हे जेव्हा आपोआप हळूहळू हळूहळू हळू तुम्ही जसजसं झाडाला पाणी घालता तसं ते झाड काय होतं? मोठं होतं. बरोबर आहे ना? मग तसं जसं जसं तुम्ही ज्ञानाची साधना करता तसं तसं ते ज्ञान पक्व होत जातं. रोज हळूहळू हळूहळू ते ज्ञान पक्व होत जातं आणि ते पक्व झालं की काय करतं? मग पक्व झालेलंच. आता तुम्हाला सांगतो, अग्नी आणि लाकूड तुम्ही जाऊ द्या. तर ते ज्ञान काय होतं? पक्व होतं आणि पक्व झालं का ते प्रकाश रूपानं, आनंदाच्या रूपानं तो जसं, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या अंड्यामध्ये पिल्लू असतं, परंतु जोपर्यंत त्या अंड्यात आहे तोपर्यंत कामाचं नाही. अंड्यातून बाहेर येतं मग त्याचे पंख, त्याची चोची, त्याचे पाय आणि त्याचा व्यवहार सुरू होतो. जोपर्यंत अंड्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत नसल्यासारखंच. बरोबर आहे का? मग तशा प्रकारे काय होतं? ते ज्ञान जेव्हा प्रगट झालं की मग ते आपलं सामर्थ्य दाखवायला लागतं. बरोबर आहे ना? सूर्य जोपर्यंत उगवला नाही तोपर्यंत अंधार आणि सगळं व्यवहार सुद्धा स्थिर थंड. पण सूर्याचा उदय झाला का जिकडे तिकडं प्रकाशमान, तसं हे ज्ञान पक्व झालं. आता वामदेव होता ना, तर आपण म्हणतो ते ज्ञान कधी पक्व व्हायचं? त्या ज्ञानाला दम निघत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता तुम्ही फक्त साधना करा, साधन करा, परंतु फुकट कोणाला मात्र मिळत नाही. इथं वशिलेबाजी चालत नाही. साधन परिपक्व झालं की ज्ञान आपोआप प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. ज्याचं साधन व्यवस्थित होतं, शास्त्र मान्य साधन होतं, ते साधन त्यावेळेला काय होतं? ते ज्ञान आपोआप प्रगट होतं. त्याला सांगावं लागत नाही, आपोआप प्रगट होतं. मग वामदेव जेव्हा आईच्या, तर त्याचं काय व्हायचं तुम्हाला सांगतो. आयुष्यभर त्यानं भजन केलं, देवाचं भजन केलं वामदेवांनी. परंतु ज्ञान व्हायचं काही दिवस, काही वर्ष असतील, एखादं वर्ष असेल, थोडासा काळ शिल्लक. किती काळ तो सांगितलं, सुट्टीने सांगितलं. तर काय होतं, काही ते ज्ञान प्रगट होण्यापूर्वी, पक्व होण्यापूर्वीच त्याचा देह पडला नाही. वर्ष नाही बरं का, काही फक्त महिना 2 महिने फक्त. मग त्याचा तुम्हाला सांगतो नंतर एक 4-2 महिन्यामध्ये ते ज्ञान त्याला होणार होतं. परंतु त्याच्या आधी त्याचा काय झाला? देह पडला. आणि त्याचा देह पडल्यानंतर आईच्या गर्भामध्ये असतानाच ते ज्ञान तिथं प्रगट झालं. आईच्या बाहेर येण्या, त्या आईच्या पोटातून बाहेर येण्या इतका सुद्धा त्या ज्ञानाला दम निघला नाही. आईच्या उदरात साधन न करता सुद्धा काही साधन होतं आईच्या उदरामध्ये? होतं काही? परंतु तो जीवाचा जीवाला त्या चिंतनाची सवय झालेली होती. त्या जीवाला तुम्हाला सांगतो, जीवाला सुखदुःख भोगण्यासाठी इंद्रियांची गरज आहे का? आहे का? काल्पनिक इंद्रिय सुद्धा कल्पनेने सुद्धा सुखदुःखाची परिपूर्ण भोग देतात. माहिती आहे का तुम्हाला? स्वप्नामध्ये देह नाही, मन, स्वप्नामध्ये देहही नवीन, मनही नवीन, बुद्धी नवीन, सगळं स्वप्नामध्ये नव्याची उत्पत्ती होते. सगळे स्वप्नामध्ये विषय सुद्धा वेगळेच असतात, हे विषय नसतात. आता तुझा विषय, परंतु वामदेवाला आईच्या गर्भामध्येच काय झालं? त्या ज्ञानाचा उदय झाला आणि तिथंच तो तृप्ती पावला. मग त्यानं पाहिलं, ज्ञानाचा उदय झाल्यावर त्यानं पाहिलं आपल्या देहामध्ये अनेक देवता प्रवेश करीत आहेत. हे त्यानं स्वतः समक्ष पाहिलं. आईच्या गर्भामध्ये देवाला पाहणाऱ्या 2च महान व्यक्ती होऊन गेल्या. आईच्या गर्भामध्ये देव पाहणाऱ्या 2च महात्मे होऊन गेले. माहिती आहे का 2 कोण कोण? परीक्षिती आणि वामदेव. आईच्या गर्भात असताना ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं. वामदेवाचं दर्शन कामाला आलं, तर परीक्षेला आईच्या गर्भात देवाचं दर्शन झालं, परंतु ते कामाला आलं नाही. कारण काय?
कारण ज्ञान साधनं, श्रवण मननादी ज्ञान साधण्याशिवाय देवाचं दर्शन झालं होतं, म्हणून ते दर्शन होणं व्यर्थ गेलं. बरोबर आहे का नाही? आणि परीक्षितीला काय झालं, ते ज्ञान साधनानं, श्रवण मननादी ज्ञान साधनानं त्याला ते दर्शन घडलं वामदेवाला, आणि म्हणून त्याला ते कामाला आलं. आणि परीक्षितीला किती कामाला आलं? ते दर्शन वाया गेलं का? पण श्रवण मननादी जेव्हा साधनं झाली तेव्हा ते दर्शन कामाला आलं, नाही का? मग त्यानं वामदेवाने पाहिलं की आपल्या आईच्या उदरामध्ये आपण असताना माझ्या देहामध्ये चंद्र, सूर्य, अनेक देवतांनी साक्षात प्रवेश केलेला ते वामदेवाला स्वतः पाहिला, अनुभवला, नाही का? मग कसं आश्चर्य आहे ना, आश्चर्य आहे. स्वतः त्याने अनुभवला. आणि परीक्षितीने पाहिलं, लहान होता परीक्षित, त्या जीवाने पाहिलं, परंतु विस्मरण जीवाची शक्ती आहे. मग त्यानं पाहिलं की आपल्या आईच्या गर्भात असताना त्यानं पाहिलं कोणती तरी शंखचक्र, गदा, पद्म आणि मुकुटधारी अशी दिव्य मूर्ती आपल्या भोवती फिरते, ही त्या परीक्षितीनं पाहिलं. आणि तिथंच तो भयंकर तृप्त झाला, एक आश्चर्य थक्क झाला, कधी न पाहिलेलं. आणि त्यानं आतापर्यंत हजारो नाही लाखांचे जन्म घेतले असतील, परंतु असं त्यानं कधी पाहिलं नव्हतं. आणि असं एक आश्चर्यकारक अशी वस्तू, दिव्य वस्तू त्यानं पाहिली आईच्या गर्भामध्ये असताना. शंख, खरंच आश्चर्यकारक आहे पहा, शंखचक्र, गदा, पद्म रूपधारी भगवंत, महान आश्चर्य, थक्क एकदा डोळ्यांनी पाहिलं. असं त्रिभुवनात काहीच नाही. एक क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पुरो मरणांचा. एका भगवंताच्या एका क्षणाच्या दर्शनासाठी कोट्यावधी वेळा जरी मरायची जरी पाळी आली, लक्षात घ्या, तरी सुद्धा कमीच आहे. इतकं भगवंताचं एक क्षणाचं दर्शन इतकं तृप्ती देणार आहे, कारण तोच कसा आहे, अतिशय अमोल आहे. आणि म्हणून कोणी पाहिलं तर त्या परीक्षितीनं पाहिलं आपल्या भोवती कोणीतरी एक दिव्य अशा प्रकारची शक्ती, शंखचक्र, गदा, पद्म कधी त्यांनी पाहिलीच नव्हती, परंतु थक्क करणारी, भयंकर शांती, तृप्ती, आनंद देणारी अशी एक फाट आश्चर्यकारक मूर्ती त्यांनी पाहिली. आणि मग ते आपल्या भोवती फिरतीनं आपलं रक्षण करते, त्याला कळलं त्या बालकाला. त्यामुळे आईच्या पोटात तो बाहेर आला, त्याला परमविस्मरण झालं त्या मूर्तीचं. त्याला काय झालं, परंतु ध्यास लागला, मला काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. पण काय पाहिजे त्याला कळत नव्हतं. त्यानं जे पाहिलं आईच्या उदरात ते त्याला पाहिजे, ते त्याला पाहिजे होतं, पण मला काय पाहिजे ते त्याला कळत नव्हतं. काय पाहिजे याचे त्याला स्मरण नव्हतं. त्याच्यासाठी तो वेडा झाला होता. आयुष्य सगळं एक चिंता होती त्याला, मला काहीतरी, म्हणून तो स्वस्थ नव्हता. काहीतरी पाहिजे, नाही का? काय पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं, नाही का? पण त्याला विस्मरण झालं. आणि म्हणून इतकी इच्छा, जबरदस्त इच्छा कधी वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? द्या का तुम्ही जाऊ नका, द्या का पाहू नका, द्या का पाहिलं म्हणून तर आतापर्यंत सगळं वाटवं झालं, द्याचा विचार केला म्हणून. आणि म्हणून त्याला काय झालं, दुर्बुद्धी झाली. काय दुर्बुद्धी झाली, त्या ऋषीच्या गळ्यात साप अडकवण्याची त्याला दुर्बुद्धी झाली. आणि मग त्या ऋषीपुत्राने त्याला शाप दिला, 7 दिवसात तू मरशील, नाही का? तो शापही कारणी आला. आणि मग व्यासांची, आपलं कोणाची, शुकाचार्यांची गाठ पडली, श्रीमद भागवत सांगितलं, आणि त्या दिव्य शक्तीचा अनुभव याच दिहाय आला. याच दिही जी मूर्ती पाहिली होती आईच्या उदरामध्ये, ती दिव्य मूर्ती पुन्हा एकदा याच दिही पाहायला मिळाली. मग आता एक तुम्हाला मी विचारतो, प्रश्न असा विचारतो, दुर्दैवानं काय झालं, दुर्बुद्धीनं काय झालं, ऋषीच्या गळ्यामध्ये साप घातला. ही दुर्बुद्धी का चांगली आहे? शाप हे चांगलं आहे? संतांचा छळ करणं चांगलं आहे? संतांचा अवमान करणं चांगलं आहे? ही दुर्बुद्धी का सद्बुद्धी? मग त्याने परीक्षेचे ते आपलं त्या ऋषीच्या ऋषीपुत्रांना शाप दिला, हे चांगलं का वाईट? नाही का? चांगलं का? चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट? व्यावहारिक दृष्ट्या वाईट, व्यावहारिक दृष्ट्या वाईट. परंतु तत्वतः जर विचार जर केला तर दिलेला त्याला जी दुर्बुद्धी झाली ती परमेश्वराची अफाट कृपा होती. ती दुर्बुद्धी नव्हती, परमेश्वराची जबरदस्त कृपा होती. आपण व्यावहारिक दृष्ट्या ती दुर्बुद्धी.
ऋषीपुत्राने दिलेला शाप व्यावहारिकदृष्ट्या फार दुर्गती होती, नाही का, वाईट प्रसंग होता. परंतु तत्वतः विचार जर केला तर ते भगवंताची महत् कृपा होती. आणि त्याच्यामुळं काय झालं, दुर्बुद्धी झाली, ऋषीपुत्राने शाप दिला, या अनिष्ट गोष्टी भयंकर वाईट घडल्या. त्यामुळे शुकाचार्याची गाठ पडली. चांगली गोष्ट घडली का वाईट घडली? चांगली. शुकाचार्याची गाठ पडली आणि शुकाचार्यांच्या मुखातून श्रीमद भागवताचं श्रवण केलं. आणि मग आता म्हटला तो तक्षक कधी येऊ आणि माझा आता संबंध राहिलाच नाही. तक्षक डोक्यातून निघून गेला. तक्षक आलाच का नाही तक्षक. त्यानं सगळी आता एक सुंदर विषय आहे. त्यानं काय केलं होतं, परीक्षितीनं अशी व्यवस्था केली होती जिथं वारीला सुद्धा नाही शिरता येणार नाही, अशी व्यवस्था केली होती. तरी अशी व्यवस्था असून सुद्धा तो तक्षक आला नाही का, असा तो तक्षक आला होता. त्याला तो ब्राह्मण भेटला होता. त्याने का त्या मोर जाऊ जातो. तर मग तक्षक आला आणि मग तो तक्षक काय झालं तर एवढं त्याने व्यवस्था केली तरी त्याची प्रारब्ध कर्मातून सुटका झाली का. प्रारब्ध कर्म फळ भोगावंच लागतं. परंतु एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. फार हे ज्ञान साधन आहे. म्हणून त्या ज्ञानाची बरोबरी त्रिभुवनात कोणी करू शकत नाही. काय करू शकतं का नाही. परीक्षेला काय झालं तर किती, म्हणून मी सांगितलं ज्ञानी किती मिळवतो. मला सांगितलं होतं मला आठवलं का, आपला फार वेळा विषय झाला नाही का. तिथं मला आपला विषय सुचला. कुठं, वस्तीवर, बोराटी वस्तीवर. नाही काय, अज्ञानी माणूस किती मिळवतो, मिळून किती मिळवून 1000च्या नोटा भरले 500 कपाट तू भरून ठेवी. कल्पना करा, 1000च्या वर का 50 नाही रुपये चिल्लर अजिबात नाही. 1000 रुपयाच्या कोऱ्या कडकडीत नोटा, अशी 500 कपाट मोठी. ताईच्या कपाट, ताई तुमचं कपाट आहे ना 500, अशी 500 कपाट, 1000 नोटाने. बरं 1000 कपाट समजत म्हणून शिवाला सर 500 ऍडजस्ट नाही होणार, वेगळी पडतात. 1000 धरा, नाही तुम्हाला पाहिजे तेवढी धरा. एवढी कपाट तुम्ही जरी समजा एखाद्या श्रीमंताने मिळवली, एवढी श्रीमंताने मिळवली. आता ज्ञानाने काय मिळवलं, त्यांनी काय मिळवलं तरी अख्खं गोडाऊन भरलं. अशा कपाटाने 1000 रुपयाच्या कपाटाने गोडाऊन भरलं. हे अज्ञानाने मिळवलं. परंतु ब्रह्मज्ञानीने त्याच्याने किती मिळवलं, त्याने एवढं मिळवलं का ते जगात आकाशात सुद्धा मावत नाही. ज्ञानी किती मिळवतो, त्यानं जे मिळवलं ते आकाशातही मावत नाही. त्याचा कधी नाशही होत नाही आणि त्याचा सदैव माणसाला आस्वाद घेता येतो. त्यालाच नाही तर सगळ्या जगाला आस्वाद घेता येतो. हे ज्ञानाची मिळकत कमाई अशी असते. आणि अज्ञानाची कमाई तीच त्याला काय करते, सर्प होऊन बरोबर नाही का, सर्प व्हावं लागतं त्या गोष्टी. अशा प्रकारची सत्वस्तू सांगितली. म्हणून या सत्वस्तूचं महात्म्य फार आगाध आहे. तर महाप्रलयानंतर काय, मी पुढील विधानाने म्हणून सत तुम्हाला कळलं का. सत आणि असत सांगत होतो ना. असत म्हणजे वांद्यापत्र, असत म्हणजे सशाचं शिंग, असत म्हणजे काश्मीचं तूप. काश्मीचं तूप वर्ष म्हणून का एक पावशर, होय वर्षा, काश्मीचं तूप म्हणून का आपलं एक पावशर. का बरं, काश्मीर असतानाच नाही का. बरं काश्मीरचं जाऊ द्या. बैलाचं दूध मिळेल का, बैलाचं दूध पाहिजे फक्त पावशर पाहिजे तो भाव. सशाचं शेंग, बैलाचं तूप. हे जगामध्ये कसं आहे, असंभव आहे. त्याला काय म्हणायचं, असत. असत वंद्यापुत्र असत. आणि सत म्हणजे जगात सत फक्त ब्रह्म आहे. आणि जग कसं आहे, असत. माया कशी आहे, माया कशी आहे, असत. माया कार्य जग कसं आहे, असत. नाही किती वेळा ऐकला, अर्थ कळलं तुम्हाला याचा. माया कार्य जग,
तर महाप्रलयानंतर शेष राहणारे सत शून्य कसे नाही ते मी प्रथम सांगतो. मग जे महाप्रलयानंतर जे सतत्व शिल्लक राहतं ते केवढं असतं ताई? सतत्व महाप्रलय झाल्यानंतर सतत्व केवढं असतं? केवढं असतं? अतिव्यापक असतं. त्याला अंतच नसतो. त्याला त्या आकाशाला अंत कुठे? आकाशाला अंत. ते आकाश कुठे संपतं? कोणाला सांगता येईल? कोणत्याही दिशेनं वर जा, खाली जा, इकडे जा, तिकडे जा, आकाश कुठे संपतं. आणि आकाश भगवंताचा एक अंश आहे. आकाश भगवंताचा काय आहे? मग एकांशाने स्थितो जगत नाही का? माझ्या एका अंशावर हे जग आहे. ब्रह्मापासून माया आणि मायेपासून जग ना. तर ही माया माझ्या एका अंशावर आहे. ही माया कशी आहे? माझ्या एका अंशावर आहे. मग तो भगवंत केवढा? आकाशाला जी अंत लागत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. त्याला अनंत भगवंत म्हणतात. तर शेष सत तर ते सतत्वाचं मग आकाश आहे. मग सांगितलं हे शून्य आहे का? ते आकाश शून्य. याला कोणी ब्रह्म ते जाणावे आकाशासारखे. ब्रह्म कसं असावं? आकाश जसं आहे तसंच ब्रह्म आहे. बर का? आकाशाला रंग नाही, रूप नाही, आकार नाही आणि लक्षण नाही. या अर्थानं ब्रह्म आकाशासारखा आहे. परंतु आकाशातली जी उणीव आहे ती एक आकाशात एक उणीव आहे. ती उणीव ब्रह्मामध्ये नाही. आकाशात उणीव कोणती? आकाशात पोकळ आहे आणि ब्रह्म पोकळ. आकाशही दिसत नाही. आकाशही देता घेता येत नाही. परंतु आकाश दिसत नाही असं नाही म्हणता येत. आकाश दिसतं का नाही? आकाश दिसतं का नाही? दिसतं. तुम्ही पाण्यामध्ये एखादा डोह पहा बरं. त्या डोहामध्ये जर पाहिलं अशी डोहात एवढासा डोह असतो, पाणी असतो, पण त्याची उंची एवढी दिसते. तुम्हाला पाय अनुभव आहे का? म्हणजे आकाश सुद्धा डोळ्याने दिसतं, परंतु ते ब्रह्म मात्र डोळ्याने दिसत. आणि म्हणून ब्रह्म ते जाणारे आकाशासारखे. परंतु ब्रह्म ते जाणारे आकाशासारखे सत्य ते स्वरूप वेगळेची. परंतु काहीतरी कळावं, कारण ते हातबोटाने दाखवता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही. आणि म्हणूनच त्याला कसं तरी काही ना काही स्वरूपाने ते लक्षात सांगावं लागतं. मग ते ब्रह्म कसं आहे? आकाशासारखं. परंतु आकाशाची पुढची स्टेज त्याची सत्यचे स्वरूप वेगळीची. वेगळीची परी भरले सर्वांठाई. ते वेगळे नाही का? वेगळीची परी भरले सर्वांठाई आणि तयाविन ठावरिता कुठे नाही का? मग ब्रह्म नाही. एखादं काय केलं? समर्थांकडं एक वाटी पाठवली. वाटी समर्थांकडं, स्वामी समर्थ. आणि काय म्हटले? तर एक वाटीभर ब्रह्म आम्हाला द्या. काय बोलले? वाटीभर ब्रह्म द्या. ती वाटी ब्रह्मानं भरून द्या. समर्थाने सांगितली वाटी ब्रह्म आधीच भरलेले, की तू खाली करून दे. मग मी तुला कुठे कधी घेतो म्हणजे ती वाटी खाली कर. तर ते आकाश सुद्धा काढता येणार नाही, तर ब्रह्म काढता येईल. तुम्ही आकाश काढून घ्या बरं. तुम्ही काढता पाहिजे तेवढे पैसे तो घ्यायचा. त्यालाच काय म्हणायचं? अभ्यास. आता एखाद्या स्तंभावर आता पुढे तर तुला ते सत शून्य कसे नाही? ते ब्रह्म शून्य नाही. ब्रह्म काही नाही, शून्य नाही. हे कसे ते मी तुला सांगतो, ते तू आता ऐक. एखाद्या स्तंभावर चित्र खोदाव्याचे असल्यास ते खोदण्यापूर्वी त्या स्तंभावर जसे अव्यक्त रूपाने असते त्याप्रमाणे प्रलयानंतर विश्व सतत्वात अव्यक्त रूपाने असते. त्यामुळे सतत्व शून्य असे म्हणता येत नाही. पहिल्यांदा काय सांगितलं? एक लोखंडाचा स्तंभ. आता लोखंडाचा स्तंभ आहे. स्तंभ म्हणजे खांब. लोखंडाचा एक खांब आहे आणि त्या खांबामध्ये काय झालं? एखाद्या चित्रकारानं चित्र कोरलं. काय झालं? एक चित्र कोरलं आणि त्या लोखंडाच्या स्तंभामध्ये ते चित्र कोरलं चित्र दिसायला लागलं. कोरलं चित्र दिसायला लागलं. आता त्या स्तंभामध्ये चित्र दिसायला लागलं. हे कधी दिसायला लागलं?
कोरण्याच्या अगोदर का कोरल्याच्या नंतर? कोरल्यानंतर दिसायला लागलं. आधी दिसत होतं का? आधी काय दिसलं नाही, तयारच केलं नव्हतं. मग तिथं होतं का नव्हतं चित्र? आधी चित्र होतं का नव्हतं? रूपानं होतं. काय होतं तर ते स्तंभामध्ये चित्र अव्यक्त रूपाने होतं. परंतु व्यक्त झालं, ते व्यक्त झालं नव्हतं. आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, लक्षामध्ये घ्या आता चांगलं. लहान मुलगी आहे 6 वर्षाची, ती 25 वर्षाची झाली आणि तिला एक मूल झालं. मुलगा त्यामुळे तिला 6 वर्षाची जी मुलगी होती तिचं नाव समजा मीना. ती मीना 25 वर्षाची झाली आणि तिला एक मूल झालं. 25 वर्ष झालं. आता मी प्रश्न विचारतो, 6 वर्षाची असताना तिच्या पोटामध्ये ते मूल होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? होतं. मग ते तिला माहित होतं का? तिला माहित होतं. मग ते खूप होतं, तर मग ते कळलं का नाही? कळलं का नाही? अव्यक्त रूपाने. ते कसं होतं? अव्यक्त रूपाने होतं. जेव्हा आई होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी? नाही का? जेव्हा आई होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी? जेव्हा तुझा बाप होता बाळ, अरे वेगळ्या, तेव्हा कुठे कंठीला काळ, नाही का? मग ते काय झालं? अव्यक्त रूपानं. तशाच प्रकारे स्तंभामध्ये ते चित्र अव्यक्त रूपाने होतं. आता दुसरं उदाहरण, समुद्र आहे. समुद्र लाटा, समुद्र स्थिर आहे, एकदम स्थिर आहे. समुद्रात लाटा आहेत का नाही? आहेत. मग काय दिसत नाही? कशा आहेत? दिसत का नाहीत लाटा? अव्यक्त रूपाने समुद्रामध्ये लाटा, जशा समुद्रामध्ये जेव्हा स्थिर समुद्रामध्ये लाटा जशा अव्यक्त रूपाने असतात, तशाच प्रकारे नाही का खांबामध्ये चित्र कसं असतं? अव्यक्त रूपाने असतं. अजून आता दुसरं उदाहरण सांगतो, चिखल आहे. चिखलामध्ये बैल आहे का नाही? आहे. मग तो दिसत का नाही? अव्यक्त रूपाने आहे. मग चिखलामध्ये काय? एवढासा चिखल, एक चिखल घेतला एवढासा गोळा, त्या चिखलामध्ये काय काय आहे? सगळं म्हणजे काय काय? हत्ती आहे, घोडे आहे, बैल आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, देव आहेत, देवता आहेत, सगळं आहे एवढ्याशा गोळ्यामध्ये. मग शास्त्र आहे, एका अणूमध्ये ब्रह्मांड वास्तव्य करते. पण हे कळलं थोडंसं अवमात्मा होतं. आणि म्हणून ह्या जीवाचं म्हणून कसं आहे, आपण जिवंत होतो, अजूनही आपण जिवंत आहोत. आत्मा कधी मरतो का? आत्मा कधी मरत नाही. जीव मरतो म्हणजे जीव नष्ट होत नाही, ते जीवाचं परिवर्तन होतं. उदाहरण तुम्हाला सांगतो, एखादा सरपंच आहे, सरपंच आहे आणि सरपंच काय झाला? खासदार झाला. खासदार झाला तो मग खासदार होण्यासाठी त्याला मरावं लागलं का? म्हणजे म्हणजे 2 टाइम्स तरी त्यांनी मारायला पाहिजे, तेव्हा त्याला खासदार होतोय. जो सरपंच होता पण तो खासदार झाला. आता खासदार झाल्यामुळे त्याला काही म्हणजे काय काय आलं, त्याला काही पाठीला काही शिंग उगवली काय, काही झालं? झालं काय बदल? पण झालं काय, तो आता खासदार झाला. आता त्याला गावातच किंमत होती, गावातच किंमत होती. आणि सरपंच व्हायच्या आधी त्याला कोणी विचारित नव्हतं. सरपंच झाला त्याला गावातही किंमत होती, गावातही त्याला कोणी उभं राहून देत नव्हते. परंतु आता तो खासदार झाला. आता जवळ सगळ्या जिल्ह्यातून त्याला फोन यायला लागले, साहेब तुम्ही आमच्याकडे कधी येता, साहेब तुम्ही आमचं. दिसायला असायला आकारानं, शरीरानं, कपनं, पोषकानं तसाच, परंतु इतकी मोठी शब्द, त्याचा शब्द हाच पूर्णतेचा शब्द होता. तसा जीव असला तो शिव झाल्यावर काय होतो? असाच दिसतो. दिसायला माणसासारखा, वागणं माणसासारखं, वर्तन त्याचं माणसासारखं, एवढीच भाकरी खातो,